माझ्या जिल्ह्याच्या सर्व माता बहिणी, पुढेकरांना, कार्यकर्त्यांना, बंधू भगिनींना 2024च्या नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर महाराष्ट्रातले सर्व कामगार बंधू भगिनी माझे त्यांनाही मी शुभेच्छा देतो। 24 वर्ष राज्याच्या दृष्टीनं, जिल्ह्याच्या दृष्टीनं, तालुक्याच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं खूप महत्वपूर्ण ह्यासाठी आहे की जगाच्या पाठीवर भारताचं नाव मान सन्मानानं सगळं जग घेतं। हे ज्यांनी केलं ते आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी। त्यांच्या माध्यमातून आपल्याला जगाच्या पाठीवर जर आपलं नंबर 1 वर जायचं असेल तर आपल्याला निश्चितच 2024ची निवडणूक ही मोदी साहेबच पंतप्रधान व्हावेत ह्या दृष्टिकोनातून आपल्याला ते करायला लागेल। हा झाला केंद्राचा भाग, झाला देशाचा भाग, झाला एक सुरक्षित देश जर आपल्याला हवा असेल तर निश्चितच मोदी साहेबांना प्राधान्य दिलंच पाहिजे, हा माझा मत आहे। जिल्ह्यामध्ये काम करत असताना आमचे सर्वांचे लाडके खासदार संजय काका पाटील इथं काम करत असताना, मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना 24ची जी धोरणं आहेत, जी काय असतील धोरणं की म्हैसाळचे, टेंबूचे, ताकारीचे जी कामं काय अधुरी असतील ती पूर्ण करणं आमचं धोरण असेल। सांगली जिल्ह्यामध्ये एक विमानतळ आणावं हे एक धोरण असेल आमचं। सांगली जिल्ह्यामध्ये काही पर्यटन क्षेत्र आहेत, ते पर्यटनासाठी सुसज्ज करून सगळ्या पर्यटनाला देणं हे आमचं माध्यम आहे। आज आमच्या कृष्णा माते आमची ही प्रदूषण झाली असं म्हटलं जातं, तिला स्वच्छ करणं, नीटनेटके करणं, त्या दृष्टिकोनातून स्वच्छ पाणी, निर्मळ पाणी हे सांगली जिल्ह्याला सांगली देणं ही पहिली प्रथमता आमची असेल। त्या दृष्टीकोनातून विविध कामाचा पैलू आपण त्या पद्धतीने करतो आहोत। जी कामं 2023 मध्ये पेंडिंग आहेत ती कामं पूर्णतेला नेणं हा एक भाग त्यामधला आहे, ते पूर्णतेला नेण्याचं आमचं काम आम्ही करू। एवढीच मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो। नमस्कार।